पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय। भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचलत्या ते इनकमिंग झालं। कसलं इनकमिंग काय? महाराष्ट्रातला तमाम मतदारा इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे। आता कुणाचं काय चालत नाही, सगळ्यांनी ग बसा, शांत राहा। गुडघं दुखवून घ्यायचं ना हातात बावटं सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून काय जा फायदा होणार? आज आमच्यावर जे टीका करताय, गुवाहाटीला गेले गद्दार आहे, त्यांना आज निक्षून मी या ठिकाणी सांगतो, माझे गुरु असलेल्या भाऊंच्या या व्यासपीठावरून सांगतो। तुम्ही सतत आम्हाला सातत्यानं आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून तुम्ही गद्दार आम्हाला म्हणता। गद्दारी तुम्ही केलेली आहे पहिल्या दिवशी। आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर निवडून आलो, मित्र पक्ष म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाषण आमच्यासाठी केले, त्यांची मतं आम्ही घेतली आणि निवडून आल्यानंतर मात्र आम्हाला किती हॉटेलमध्ये पळवलं शिंदेसाहेब तुम्ही। हॉटेलची नावं सुद्धा ध्यानात राहिली नाही। या हॉटेलातनं बॅगा घ्या, त्या हॉटेलात टाका, त्या हॉटेलातनं दोन दुसरा उचला, तिकडल्या हॉटेलला पोटाला अन्न सुद्धा नीट देत नव्हती, अशी सगळी नेते मंडळी आहे। साहेब तुम्ही बी त्यात होता त्यावेळी। आम्ही बोंबलून साहेबांना सांगत होतो, शंभूराजे देसाई, मी, अनिल भाऊ साहेब ही करू नका हो, लय वाटोळ आमचं होतंय। आमदार एवढ्या वेळ भाजप बरोबर आपण गेल्याला चांगलाही घोटाळा काहीतरी मोठा होतो, साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। त्यावेळी शिंदे साहेबांनी 16-17 आम्ही आमदार होतो। साहेबांनाही प्रसंग आठवत असेल, साहेबांनी एकच सांगितलं, आपले नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहेत, कुणी काही आता बोलायचं नाही। हे प्रेम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर अंतःकरणापासून करणारे आज हे मुख्यमंत्री, आणि आम्हाला तुम्ही वेगवेगळ्या व्याख्या देताय। हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेने त्याच्या आदित्य पवाराच्या डोक्यावर दूध व्हायचं, डोक्यावर हात ठेवायचा आणि 50 खोकी आम्हाला दिली म्हणून सांगायचं। नसाल तरी पाटलाच्या आवडा शहाजी पाटील माझ्या दिग्विजय पवाराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि दिग्विजयची शपथ घेऊन मी सांगतो आम्हाला 50 खोकी मिळाली नाहीत म्हणून। कशाला सगळ्या महाराष्ट्राच्या आरडतून वरड सुटलेली आहे ती? महाविकास आघाडी जी सुटली काय नाही तुम्हाला सांगतो, सगळं नेता आहेत, उद्धव साहेब आहे, ती पवार साहेब आहे, सगळी साहेबच आहे ती सगळी। व्यापार माणूस करतो, सोन्या चांदीचं दुकान टाकतोय, कोण हार्डवेअरचं दुकान टाकतोय, कोण किराणा मालाचं दुकान टाकतोय, कोण मॉल टाकतोय, एखादा कोण शाळेची पुस्तकं वह्या विकणार दुकान टाकतोय। पण या महाविकास आघाडीने आता भंगार गोळा करायला महाराष्ट्रात सुरू केलंय। भंगारचा पडीक माल कुठं आहे तेवढा उचलत्या ते इनकमिंग झालं। कसलं इनकमिंग काय? महाराष्ट्रातला तमाम मतदारा इनकमिंग एकनाथ शिंदे एका नावाभोवती झालेला आहे। आता कुणाचं काय चालत नाही, सगळ्यांनी ग बसा, शांत राहा। गुडघं दुखवून घ्यायचं ना हातात बावटं सोळायचं संध्याकाळी सारखं असं करून काय जा फायदा होणार? भाषणात सांगताना काय सांगून काय नाही होतं। आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची? आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर 200 कोटी जळीताचं पैसे शेतकऱ्याला मिळालं असतं का? आम्ही जर गेलो नसतो तर माझ्या मुलींना MD MBBS IAS SP होण्यापर्यंतचं शिक्षण सगळं मोफत करायचा निर्णय झाला असता का? और निर्णय घ्यायला कमीत कमी माणूस भेटावं तर लागतो। 2 वर्षात मुख्यमंत्र्याचा चेहरा फक्त 2 वेळा बघायला मिळाला। आता मतदारसंघाला काय सांगायचं? तिसला धनुष्यबाण दाब बटन टॉय 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 मशीन वाजणार आहे, शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत। या तिळमात्र कोणी शंका बाळगू नका। जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं। आम्ही सध्या गुवाहाटीत आहे, काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल, समजा काय ओके आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ओके आहेत, आमदार सुहास बाबर अति ओके आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला। खानापूर आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचा कामाचा मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केलेला आहे। त्यानंतर शहाजी बापूंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना चांगलं झोडपून काढलं। बापू म्हणाले की महाविकास आघाडीवाले बंगार गोळा करतात आणि काय तर आमच्यात इन्कमिंग सुरू झाली असं म्हणत शहाजी बापूंनी त्यांना डिवचलं। तर महाविकास आघाडीमध्ये 22 मुख्यमंत्र्यांचे 10-12 पोस्टर लागतात, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तीळ मात्र शंका नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेलं आहे। ठाकरे गटाचे नेते आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात। उद्धव ठाकरे यांनी पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की शिंदे सोबतच्या आमदारांना 50 खोके घेतले। आम्ही पण आमच्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगू की आम्हाला 50 खोके भेटले नाहीत। उठसूट 50 खोके आम्हाला मिळाले असे ओरडत आहेत, तर यांनी लाजा सुद्धा सोडल्या असं बापू यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर शहाजी बापू पाटील म्हणाले की संजय राऊतांना मतदान करण्याची आमची इच्छा नव्हती, पण आम्हाला संजय राऊत नाही तर शिवसेना महत्वाची होती, त्यामुळे सर्वांनी गुपचूप मतदान करावं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं असंही शहाजी बापू यांनी म्हटलेलं आहे। तर आता शहाजी बापू यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।